पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरं बोलतोस? इतके दिवस जे मी गायब होतो ना, असं समज की मी तपश्चर्या करून आलोय। ताई, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, नेत्रासारखंच देवीचं वरदान असलेली ती दुसरी स्त्री माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। तू त्या अनिलला माझा जीव घ्यायला पाठवलंस। मी जीव मुठीत धरून पळत होतो आणि तेव्हाच ती मला मदत करायला येत होती। पण तू ग्रंथ बघून ती थांबली। आणि त्या ग्रंथासाठीच ती मला तिच्या घरी घेऊन गेली आणि माझ्यावर उपचार केले। आणि जेव्हा मला शुद्ध आली ना, तेव्हा मी तिच्या घरी होतो आणि ती तो ग्रंथ वाचत होती। ग्रंथ वाचलास तू, तू मरणार आहेस। ग्रंथ वाचलायस, मरणार आहेस। तू मरणार, मरणार, तू मरणार, तू मरणार आहेस, मरणार आहेस। त्रिनयना देवीचा हा ग्रंथ तुझ्याकडे कसा आला? अनिलने दिला? मी ना खूप घाबरलो होतो, खूप भीती वाटत होती। या जगात ना तुझ्या व्यतिरिक्त
अजून एक व्यक्ती आहे जिला त्या ग्रंथाबद्दल एवढं जाणून घ्यायचंय. तिच्या डोळ्यात ना मला त्या ग्रंथाबद्दल ना कसं आकर्षण दिसत होतं. मला तर असं वाटलं ना की तुझ्या आणि अनिलच्या तावडीतून सुटून मी तिच्या तावडीत सापडलोय. ती ना एक असं एक वेगळंच रसायन आहे. ती मला प्रश्न विचारत होती पण मी उत्तर देत नव्हतो. एकतर मी जखमी होतो, मला ना कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती. पण ती ना मला सतत एकच प्रश्न विचारत होती की तो त्रिनयना देवीचा ग्रंथ माझ्याकडे कसा आला. मग काय सांगितलंस तू? मी खोटं बोललो. कोण अनिल? मला नाही माहिती. हा ग्रंथ मला रद्दीमध्ये मिळाला. अँटिक वाटला म्हणून ठेवून घेतला. ही 1 करोडची काय भानगड आहे? आणि ही रुपाली ताई तुझ्या जीवावर का उठली? हिला कसं माहिती सगळं? हे ना काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. हिला ग्रंथाबद्दल सगळं सांगून टाकू की सांग. ताई तिला मन वाचता येतं. म्हणजे मनात काय चाललंय ना तर तिला कळतं. असं कसं होईल? अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मी स्वतः अनुभवलंय ताई ते. तिच्या घरात ना त्रिनयना देवीचा एक मोठा फोटो आहे. ती दररोज त्या देवीची पूजा करते. मी सांगतो ना त्रिनयना देवीचं वरदान आहे तिला. कशावरून? नाही म्हणजे तिलाही वरदान आहे कशावरून? अगं नेत्राच्या गळ्यात कसं त्या त्रिनयना देवीचं ते असं चिन्ह असलेलं लॉकेट आहे, तसंच ना ते चिन्ह असलेलं एक ब्रेसलेट तिच्या हातात आहे. आणि काही न सांगताच तिला कळतं. आणि ग्रंथ वाचताना तर हेमाला किती त्रास झाला होता. हिला काहीच त्रास झाला नाही ताई. मी सांगतो ना तुला, त्या त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या 3 स्त्रियांपैकीच ही एक स्त्री आहे. काय नाव काय तिचं? इंद्राणी. बंटी, त्या बाईचं नाव काय आहे? ते असं नाही सांगता येणार. म्हणजे कारण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते ताई. तू पुन्हा ब्लॅकमेल करणार आहेस मला? हे बघ, तू तर ना माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होतास. त्यामुळे आता मी काहीही केलं ना ताई तरी मला सगळं माफ आहे. हे बघ बंटी, प्लीज प्लीज मला त्या बाईचं नाव सांग. खरं तर ना मी तुझ्याकडे 10 करोड मागायला पाहिजे, पण आपल्या रक्ताचं नातं आहे ना, म्हणून मी तुला डिस्काउंट देतोय. पण 1 करोड तर मला पाहिजेतच ताई, बस. तू खरं बोलतोयस ना बंटी? हे बघ, नाहीतर ती बाई. तुझा विश्वास नाहीये? राहू दे. ऐक रे,
माझं म्हणणं इतकंच आहे की पैशांसाठी तुझा जीव तू धोक्यात घालू नकोस. त्या बाईला जर वरदान असेल तर ती काहीही करू शकते बंटी, कळतंय का तू? हा आधी अरे देवळात आले होते मी. हो बरी आहे मी, बरी आहे. पण खरंच रे तुझा आधार आहे मला. तू नसतास ना तर मी जिवंतच राहू शकले नसते. शेखर कसं आहे? ठीक आहे आल्यावर बोलू. ठेवते. तू अति करू नकोस बंटी. खेळतोयस तू माझ्याशी. खेळ तू खेळलीस माझ्या बरोबर ताई. आणि आता हे जे काय चाललंय ना, हा खेळ नाहीये, हे वास्तव आहे. बघ म्हणजे तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव माझ्यावर, नंतर राहू दे. विचार कर आणि मला काय ते सांग. कारण काय आता माझा फोन सुरू झालेला आहे. तू मला फोन करू शकतेस. रुपाली, रुपाली अजून आली नाही का? कुठे बाहेर गेल्यात का त्या? मगाशी तर ती घरात नव्हती, म्हणजे बाहेरच गेली असेल. काय झालं, तुम्हाला काही हवंय? अगं यांची औषधाची वेळ झाली आणि नेमकी कोणती औषधं किती प्रमाणात द्यायची मला माहिती नाहीये. रुपालीच देते ना रोज औषधं. आजी मी दिली औषधं तर चालेल? मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला घरात जे काही चाललंय त्याचा खूप त्रास होतोय ना. इतकी वर्ष तुम्ही रुपालीबाई साहेबांना मुलीसारखं मानलं, त्यांच्यावर एवढा जीव लावला आणि आता घरात असं सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्रास होणं अगदी साहजिक आहे. आजी मी खूप लहान आहे, पण माझे आबा नेहमी म्हणतात आपल्या मनात समोरच्या माणसाविषयी ज्या भावना असतात ना, त्या आपल्याला कधी कधी काही गोष्टींचा सारासार विचार नाही करू देत. मग काय चूक काय बरोबर या गोष्टीच आपण सोडून देतो. पण मग अशा वेळेला आपलं अंतर्मन आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. तो आवाज ऐकायला हवा आजी. कारण कोणतीच गोष्ट विनाकारण होत नसते. प्रत्येक घटना घडण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. येतेस ना औषध द्यायला? हो. मागच्या वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, त्याचा गुणही आला. पण ह्या वेळेला संकट थोडं मोठं आहे. संकट मोठं नाहीये, मोठं करताय तुम्ही स्वतः. त्या बाईचा नाद सोडा, नाहीतर सासरच्यांकडून जे मिळते ना ते सुद्धा मिळणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तुमची दक्षिणा
नेहमीप्रमाणे कॅश 30,000 रुपये. पुढच्या वेळेला जर का पुण्यात आलात किंवा सांगली साताऱ्याजवळ आलात तर नक्की येऊन भेटेन, नाहीतर थेट मुंबईतच भेटायला येईन. मोजून नाही घेणार पैसे? नाही बरोबर, तू कशाला मोजून घेशील पैसे, नाही का? समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखतेस तू. समोरच्या माणसाने पैसे कमी देण्याचा नुसता विचार जरी केला ना तरी लगेच पकडशील, हो की नाही? एक विचारायचं होतं, समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखून त्याच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन त्याच्या भूतकाळात शिरतेस ना तू, आणि एकदा का त्याच्या भूतकाळातल्या 2-4 गोष्टी सांगितल्या की त्याचा विश्वास बसतो, आणि मग तू त्याला त्याचं भविष्य सांगू शकतेस, भविष्य घडवू शकतेस, हाही विश्वास बसतो, आणि मग काय पैसाच पैसा, हो की नाही? हा? तुझ्या बहिणीचं काय झालं? दिलाय, विचार करायला वेळ दिलाय मी तिला. वेळ दिलाय? कोणी सांगितलं? तू आहेस म्हणून तुला सांगितलंय, नाही तर मी स्वतःच जाऊन भेटले असते तिला. नाही 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 1 करोडचा प्रश्न आहे की नाही, त्यामुळे हे सगळं ना मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे. हा, आणि एकदा का 1 करोड मिळाले की 30 तुझेच आहेत ना? 50 50 लाख? नाही नाही 30 लाख बरोबर आहे. आधीच तू श्रीमंत आहेस, आणि तुमच्यासारखे श्रीमंत अजून श्रीमंत होत राहिले तर माझ्यासारख्या गरिबांनी काय करायचं? आणि 20 लाखांसाठी कशाला उगीच, नाही का असं हे म्हणजे. आणि काय पैशांचा लोभ ना, लोभ. पैसा असताना आणि नसताना काय होतं ते माहितीये मला. त्यामुळेच तर माझी आई रुपालीला लवकरात लवकर भेटायचंय. हे काम लवकर व्हायलाच हवं. झालंच, हा शेवटचाच आमचा. अहो, आता नेत्राच तुम्हाला औषध देईल रोज. कसं व्यवस्थित दिलंय ना आज औषध. आता मी नसताना नेत्राच तुमची काळजी घेईल. अगं, तू काय करतेस इथे बाबांच्या खोलीत? आणि त्यांच्या समोर येऊ नकोस असं सांगितलं होतं ना आईनी. का आलीस तू? त्रास होतो त्यांना. बघ, कळतंय का तुला? का करतेस असं? आई, ही का औषध देतेय बाबांना? आणि तुम्ही असणाऱ्याची हिंमत कशी झाली? मला आजींनीच सांगितलंय. आई, काय काय प्रकार काय हा सगळा? मीच सांगितलं होतं नेत्राला औषध द्यायला, आणि आता उद्यापासून तीच औषध देईल यांना. का? तुमचाही विश्वास नाही राहिलाय का आई माझ्यावर? प्लीज असं नका करू. शेखर सारखं नका अडकू हिच्या बोलण्यात तुम्ही. तुम्हाला माहितीये नाही हिने काय अवस्था केली आपल्या घराची. नका विश्वास ठेवू हिच्यावर तुम्ही. थांब रुपाली,
इथे विश्वास अविश्वासाचा प्रश्नच नाहीये. इतकी वर्ष मी तुझ्या बाजूनी होते. प्रत्येक वेळी तू म्हणशील तसं ऐकलं मी. पण आज परिस्थिती वेगळी आहे. मला माझ्या मुलाचंच ऐकावं लागेल. शेखर माझा मुलगा आहे आणि तुझ्यापेक्षा मी त्याला जास्त ओळखते. तो असं उगीच नाही वागणार. आई हो, शेखर नेत्राचं ऐकून असं वागतायत. तुम्हालाही खरं वाटतंय त्यांचं बोलणं? रुपाली, मी फक्त माझा मुलगा ज्या गोष्टी पोट तिडकीने सांगायचा प्रयत्न करतोय ना, त्या गोष्टींचा विचार करून बोलते. खरं काय खोटं काय आज उद्या कळेलच.